जो आहे तर तो बंद झाला अचानक. सो त्याच्या पुढचा भाग आपले काही मुद्दे जे आहेत तर ते घ्यायचे राहिले. सो त्याच्यासाठी एक 5 मिनिटात आपण ते मुद्दे जे आहेत पॉलिटीचे, जे की राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत, सो त्यांच्याबद्दल आज इथं बोलणार आहोत आपण. ही आपली प्रश्नपत्रिका विश्लेषण बॅच आहे, जी की आपण 15 जानेवारीपासून आपल्या ॲपवरती सुरू करणार आहोत. ठीक आहे. आता न्यायालयीन पुनर्विलोकनापर्यंतचे मुद्दे आपण घेतलेले होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे की सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल आणि त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय. तर याच्यामधल्या सुप्रीम कोर्टाचे जे काही आपले चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहेत, CJI आहेत, त्याचबरोबर हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत, तर हे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया असतील, न्यायाधीश असतील, त्याचबरोबर जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश असतील, तर यांची नियुक्ती, यांचा कार्यकाळ आणि यांना पदावरून दूर करण्याची पद्धत, अशा 3 पद्धती किंवा 3 हे जे मुद्दे आहेत, हे 3 मुद्दे तुम्हाला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट आणि जिल्हा न्यायालयाबद्दल पाठांतर करायचे आहेत. त्याच्यासोबतच सुप्रीम कोर्टाची जी कलम आहेत, 124 पासून पुढे सुप्रीम कोर्टाची कलम आहेत, त्यानंतर जिल्हा न्यायालयाचं कलम कुठला आहे, हायकोर्टाची कलम कोणती आहेत, 226 आहे, 227 आहे, कोणतं कलम आहे, तर ती कलम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सुप्रीम कोर्टची कलम, हायकोर्टाची कलम आणि जिल्हा न्यायालयाची कलम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सुप्रीम कोर्टाच्या कलमांमध्ये 141 असेल, 143 असेल, 137 असेल, 124 असेल, तर ही कलम तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. आणखीन एक आयोगाने काही मुद्द्यांवर याच्या आधी या 1-2 वर्षांमध्ये प्रश्न विचारलाय, जसं की जर निवृत्त झालेले न्यायाधीश असतील तर त्यांना जर परत आपल्याला न्यायालयामध्ये आणायचं असेल तर ती नियुक्ती कोण करतं, म्हणजे राष्ट्रपती करतायत की सरन्यायाधीश करतायत की दुसरा कोण करतंय, तर त्याच्या संदर्भात सुद्धा ते मुद्दे आपल्याला वाचायचे आहेत. ठीक आहे. पुढचं आहे महत्वाची विधेयक. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे 110 नंबरचं आपलं धन विधेयक आहे. या धन विधेयकाची संपूर्ण कार्यपद्धती आपल्याला माहिती असायला पाहिजे. 117(1) असेल, 117(3) असेल, ज्याला आपण वित्त विधेयक म्हणतो 1 आणि 3, तर ती वित्त विधेयक कशी पारित केली जातात या संदर्भातली कार्यपद्धती आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग कॅग असेल आणि AGI. तर कॅग आणि AGI राष्ट्रपतीच्या मर्जीने कोण आहे, घटनात्मक तरतूद यांची कोणत्या कलमांमध्ये केलेली आहे, यांची पात्रता काय आहे, यांना पदावरून कसं दूर केलं जातं या संदर्भातली माहिती 148 पासून 151 पर्यंतची कलम असतील, 76 नंबरचा कलम असेल, 88 नंबरचा कलम असेल, तर ही माहिती आणि हे तुमचं पाठांतर झालं पाहिजे. पुढचं आहे महत्वाचं नीती आयोग. तर नीती आयोगाची कार्यपद्धती, नीती आयोगाची सदस्यांची रचना, नीती आयोगाची संपूर्ण रचना, नीती आयोगामध्ये अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील, तर हे कोण आहेत, नवीन नियुक्ती झाली असेल तर ते कोण आहेत, घटनात्मक पद आहे किंवा घटनात्मक संस्था आहे, बिगर घटनात्मक संस्था आहे, काय आहे, तर ते सगळं नीती आयोगाबद्दल आपल्याला करायचंच आहे. कारण याच्या आधी जसं आपण पंचवार्षिक योजना अतिशय महत्वाच्या करायचो, त्याच नियोजन आयोगाच्या जागी आपण नीती आयोगाला आणलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला राज्यसेवेमध्ये नीती आयोगावरती प्रश्न जो आहे हा येतानाच दिसत असतो. हा महत्वाचा भाग आहे. पुढचं, जसं आपण संसदेमधली जी कार्यपद्धती आहे तर ती बघितली, त्याच पद्धतीने विधान परिषद असेल तर विधान परिषदेतलं कामकाज कसं चालतं, विधानसभा असेल, विधान परिषद असेल, विधान परिषद कशी निर्माण करायची आहे, कशी नष्ट करायची आहे, तर त्या संदर्भातला जो अधिकार आहे तर हा अधिकार कुणाला आहे, विधानसभेला आहे, संसदेला आहे, राष्ट्रपतींना आहे, राज्यपालांना आहे, तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे विधान परिषद कामकाजाअंतर्गत. त्याचबरोबर त्यांची महत्वाची कलम 168 असेल, 170 असेल, 169 असेल, 171 असेल, तर ती कलम आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढचा सगळ्यात महत्वाचा भाग, तुम्ही असं म्हणाल की यांना तुम्ही सगळ्यात महत्वाचंच म्हणताय, पण हे खूप जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला इतक्या सगळ्या मोठ्या पुस्तकांमधून हे महत्वाचे मुद्दे मी काढून दिलेत की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना या मुद्द्यांवरती जास्त भर द्यायचे नाही, तर हे पाठच करायचं. राष्ट्रपती असतील आणि राज्यपाल असतील तर यांना सामान्य विधेयक असेल, घटनादुरुस्ती विधेयक असेल आणि धन विधेयक असेल, तर या 3 विधेयक आणि राष्ट्रपतींना राज्याच्या विधेयकांबाबत असतील. सो या 4 विधेयकांबाबत म्हणजे राष्ट्रपतींना राज्याचं विधेयक असेल, सामान्य विधेयक असेल, घटना दुरुस्ती विधेयक असेल आणि धन विधेयक असेल, तर या दोघांचे जेवढे काही अधिकार आहेत तर हे आपले पाठ पाहिजेत. त्याचबरोबर वटहुकूम जे आपण अध्यादेश काढतो त्या अध्यादेशासाठी काय काय लागतं, काय असायला पाहिजे,
कधी तो मंजूर केला जातो, कधी पारित केला जातो, तर ती कार्यपद्धती आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रपती आणि राज्यपालांची जी महत्वाची कलमं आहेत, 55 असेल, 56 असेल, 52 असेल, 53 असेल, 54, त्यांचा कार्यकाळ कधी आहे, त्यांना पदावरून दूर कसं केलं जातं, 61 नंबर काय आहे, महाभियोग काय असतो, 153 काय आहे, 154, 155, 157, तर ते सगळं राज्यपालांच्या बाबतीत आणि राष्ट्रपतींच्या बाबतीत आपल्याला माहिती असायला पाहिजे. कलमांचा विचार केला तर कंबाईन परीक्षेसाठी आणि त्यांच्या कार्यपद्धती आणि त्यांच्या विशेष अधिकारांबद्दल जर विचार केला तर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे राज्यसेवा. त्याचबरोबर भाषा संदर्भातली जी महत्वाची कलमं आहेत, 351 नंबरचं कलम असेल, 350 नंबर असेल, 351A असेल, बी असेल, 350A आणि बी असेल, 21वी घटना दुरुस्ती असेल, 71वी घटना दुरुस्ती असेल, 92वी घटना दुरुस्ती असेल, ओरिया हे आपण कधी केलेलं असेल, कोकणी असेल, मणिपुरी असेल, ह्या ज्या भाषा आहेत ज्या की आपण संविधानामध्ये ऍड केल्या, तर त्या कधी केल्या, तर त्या संदर्भातली कलमं भाषेसंदर्भातल्या महत्वाच्या कलमांमध्ये येतं, ज्याच्यावरती नेहमी प्रश्न येतात. घटनेचे स्त्रोत आपल्याला सगळ्यांना पाठ आहेत आणि ते पाठच असायला पाहिजेत. पुढचं आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. तर याच्यातली नुसती 243ची कलमं नाही पाठांतर करायची, तर त्याच्या अंतर्गतला जो भाग आहे त्याच्याची थिअरी जी आहे जिल्हा परिषदेची असेल, पंचायत समितीची असेल, ग्रामपंचायतीची, काय याच्यात पाठ करायचं, यांचे अध्यक्ष असतील, यांचे उपाध्यक्ष असतील, यांचा कार्यकाळ असेल, यांची निवडणूक असेल आणि यांच्या बैठका असतील, तर त्या किती होतात, कधी होतात, बैठकीला कोण बोलवतं, किती दिवसातून घ्याव्या लागतात, यांचे अध्यक्ष त्यांचा राजीनामा कोणाकडे नेऊन देतात, यांच्यावरती कोणाचं नियंत्रण असतं, अशा सगळ्या बाबतीत तुम्हाला जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पाठांतर करायचे आहे. आणि ज्या महत्वाच्या समित्या असतील, बोंगीरवार समिती असेल आणि ज्या महत्वाच्या आपल्या पंचायत राज, सो पंचायत राजच्या संदर्भातल्या जेवढ्या काही महत्वाच्या समित्या आहेत तर त्या आपल्याला या पंचायत राजमध्ये वाचायच्याच आहेत. काळे समिती असेल, पाटील समिती असेल, बोंगीरवार समिती असेल, वसंतराव नाईक समिती असेल, तर महाराष्ट्रातल्या संदर्भातल्या ज्या काही समित्या आहेत त्या आपल्याला माहितीच असायला पाहिजेत. त्यांच्या महत्वाच्या शिफारशी पाठ करायच्या आहेत. आता हे सगळे झाले महत्वाचे घटक. आता कोणते भाग जे की आपण सगळ्यात आधी वाचायचे आहेत, तर कलम 1 पासून कलम 35 पर्यंत सगळी कलमं तुमची पाठ असायला पाहिजेत. घटनेचे 25 भाग आहेत, याच्यातले कमीत कमी 15 ते 16 भाग तुमचे पाठांतर असायला पाहिजेत. त्यानंतर घटनेची जी काही परिशिष्ट आहेत, सो ती 12 परिशिष्ट, तर ती आपली पाठांतर असली पाहिजेत. कुठल्या परिशिष्टामध्ये काय काय दिलेलं आहे, तिसऱ्यामध्ये शपथ दिली आहे का, चौथ्यात शपथ दिली आहे का, 5व्यात शपथ दिलेली आहे, तर ते आपल्याला माहितीच असायला पाहिजे. सो हे भाग आपले पाठच असायला पाहिजे. आणि एवढं सगळं झाल्यानंतर मग जे आपले महत्वाचे राजकीय पक्ष आहेत, तर त्या राजकीय पक्षांची स्थापना वर्ष कमीत कमी वाचून घ्यायचे आहे, जेव्हा एवढं सगळं वरचा भाग होईल त्यावेळेस. ठीक आहे, थांबूया इथे आपण. आणि अशाच पद्धतीने आपण आता हे पॉलिटीचं झालंय, कंबाईन परीक्षेसाठीचं पॉलिटी वेगळं, सो त्याच्या संदर्भातला व्हिडिओ, इतिहास असेल, भूगोल असेल, इकॉनॉमिक्स असेल, जे की इकॉनॉमिक्स पूर्णपणे राज्यसेवेला वेगळं आहे आणि आपल्या कंबाईनसाठी वेगळं आहे. इकडे महत्वाचे घटक विचारले जातात, इकडे महत्वाचे घटक वेगळे विचारले जातात. सो त्या सगळ्या घटकांवरचे पुढचे व्हिडिओ जे आहेत तर ते पाहायला विसरू नका. ठीक आहे, थांबूया आपण इथे.